मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। पोस्टल मतांची मोजणी आता सुरू आहे। पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये साधारणतः शिक्षित वर्ग जो आहे त्यांचा कल समोर येत असतो, त्यामुळे पोस्टल मतं देखील तेवढीच महत्त्वाची ठरत असतात की हा वर्ग नेमका कुणाच्या बाजूने, म्हणजे मग सरकारी नोकरदार आहेत, लष्करी जवान आहेत, अशांचं मतदान या पोस्टल मतांमध्ये असतं। तर यामध्ये कल समोर येतो की शिक्षित वर्ग जो आहे तो नेमका कुणाच्या बाजूने आहे, याचा पहिला कल हा पोस्टल मतांमध्ये आपल्याला दिसून येतो। तर आता 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे। ईव्हीएमची मतमोजणी 8:30 वाजता सुरू होणार आहे आणि पोस्टल मतं मोजली जात आहेत। पुढचे काही मिनिटांमध्ये पहिला कल आपल्या हाती येणार आहे। हा पहिला कल एनडीएच्या बाजूने की मग महागठबंधनच्या बाजूने, हे याकडे आपलं लक्ष असणार आहे। बिहार विधानसभेच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। धाकधूक वाढलेली आहे एनडीएकडे सुद्धा आणि महागठबंधनमध्ये सुद्धा आणि प्रशांत किशोर यांची सुद्धा। आणि आता कोणत्याही क्षणी पहिला कल आपल्या हाती येणार आहे। नक्कीच पोस्टल मतांची गणना सुरुवात झालेली आहे। 8:30 वाजता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र कोणत्याही क्षणी पहिला कल हाती येणार आहे। तुम्हाला तो TV9च्या मराठी व TV9 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर पाहता येणार आहे। तर कोणत्याही क्षणी पहिला कल हाती येणार आहे। पोस्टल मतं मोजली जात आहेत आणि पुढच्या काही क्षणामध्ये आपल्याकडे पहिला कल जो हाती येणार आहे। जसं मी म्हटलं की शिक्षित वर्ग जो आहे त्याचा कल नेमका कोणाकडे, नितीश कुमार की तेजस्वी, कोणाला पसंती असेल, अनुभव की मग नवं नेतृत्व, परिवर्तन, बिहार आज काय पाहणार आहे, बिहारची पुढची दिशा आणि देशाची पुढची दिशा देखील आजच ठरणार आहे की नेमका देशामध्ये काय होणार आणि त्याचबरोबर बिहारची नेमकी दिशा काय असणार आहे। नक्कीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी म्हणून पसंती मोठ्या प्रमाणात मिळालेली होती। मागच्या वेळेसच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष तो राहिलेला होता। मात्र आता या वेळेला नेमकं काय होतंय, सगळ्यात मोठा पक्ष कोण असणार आहे आणि कुणाचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कोणत्याही क्षणी पहिला कल हाती येणार आहे। कोणत्याही क्षणामध्ये पहिला कल हाती येईल। पोस्टल मतांमधला पहिला कल आपल्या हाती येणार आहे आणि त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे। मात्र आता पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जात आहेत। यामध्ये नितीश कुमार की तेजस्वी, कोणाला पसंती असेल, नितीश कुमार आणि भाजप यांची देखील धाकधूक वाढलेली आहे। सुरुवात पहिल्या टप्प्यात 121 तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांवर मतदान झालेलं होतं। मतदान वाढलेलं आहे। मतदान वाढलं की परिवर्तन होतं असं म्हटलं जातं। मात्र बिहार हा निकाल बदलणार का, तर बिहारमध्ये आज नेमकं काय होणार, एनडीएचं सरकार की महागठबंधनचं सरकार, संपूर्ण देशाचं लक्ष बिहारकडे। 10,000 योजना जी आहे एनडीए सरकारची ती बदल घडवणार आहे का, ती पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या हाती सत्तेची सूत्र देणार आहे का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। श्रुती, मात्र त्यामध्ये तेजस्वी यादवांनी 30,000 आम्ही देऊ असं देखील आश्वासन दिलंय। तर याला बिहारची जनता, बिहारच्या महिला यामध्ये त्यांनी तेजस्वी यादवांना मतदान केलंय का, हे देखील आज कळेल। तर टीव्ही स्क्रीनवर आता आपण जे पाहतोय त्यात तुम्हाला स्पष्टपणे सगळे कल पाहता येणार आहेत। कोणत्याही क्षणी पहिला कल हाती येईल आणि जसजसं हे चित्र बदलत जाणार आहे कलांचं, तसतसं तुम्हाला ते टीव्ही स्क्रीनवर पाहता येणार आहे। नक्कीच प्रशांत किशोर यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये रंगत आणलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जेनझी जे आहेत, जे तरुण आहेत, ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। महिला मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर दिसलेल्या आहेत। त्यामुळे हा एक बदल बिहारमध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळालाय। नक्कीच। आणि प्रशांत किशोर, जसं आपण म्हणालो की जनसुराज्य यावेळेला नेमकं काही बदल घडवतंय का, किती जागा जनसुराज्य पक्ष घेतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर तेजप्रताप देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। लालूंचे 2 पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र याचा फटका तेजस्वी यादवांना बसणार का, याकडे देखील लक्ष असणार आहे। कोणत्याही क्षणी आता पहिला कल आपल्या हाती येणार आहे। पोस्टल मतं मोजली जात आहेत। बिहारचा पहिला कल भाजपच्या बाजूनं। आताची महत्त्वाची बातमी, भाजपच्या बाजूला बिहारचा पहिला कल। पोस्टल मतांमध्ये लोकांनी भाजपला पसंती दिली आहे। बिहारचा पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलेला आहे, एनडीएच्या बाजूने आलेला आहे। पोस्टल मतांची सध्या गणना केली जाते। बिहारमध्ये पहिला कल जो आहे तो भाजपच्या बाजूने आलेला आहे। भाजप त्या ठिकाणी संख्या जास्त असली तरी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं होतं। मोकामामधून अनंत सिंग आघाडीवर आहे। छोटे सरकार मोकामामधून आघाडीवर। मोकामाच्या या लढती